सगळ्या मतदारसंघातून माणसं घेऊन बरोबर चाललं पाहिजे की नाही, म्हणून बिजू प्रधानाला घेतलं नाही. बिजू प्रधान हा वेगळा विषय. तुम्ही सगळे कार्यकर्ते तुमच्यावर विश्वास आहे ना तुमच्या स्वतःवर, मग आपण त्यावेळेला मॅडम ह्या एक्स्ट्रा तिकीट देणाऱ्या सगळंच टोटल सगळं असं नाही मॅडम सगळे आपण एकत्र येऊन विचार. आता आमची काय मागणी आहे, कार्यकर्ता खचलाय यांना पुढे दिल्यामुळं, कारण यांनी गुंडगिरी केली, दादा गेले, दगडफेक केले आणि पक्ष विरोध केले, मोदीला शिवाय दिलेत, फडणवीसला शिवाय दिलेत, विजय देशमुख मार्गाला शिवाय दिलेत, त्याच्यावर रेकॉर्ड आहे. आणि राष्ट्रीय शिवसंघाचा कार्यकर्ता मोरे त्याला लाकडा दांडग्याने मारलेले. तो पोरगा 1568 शिवीर मध्ये पुणे शहरातला बघायला आले, नर्मदा पॅसेज शिवीर आले, गुन्हा बी दाखल होता. ऐका घ्यायचंय बा मग आज तो नवरा बघू ते कुटुंब भीती छाया वावरा लागलाय बघा. हा निर्णय पक्षाचा माझा नाही तिकीटाचा विषय नाही त्या कुटुंबाला भेट देऊन त्या कुटुंबाला दिलासा द्यावा असं आमची मागणी आहे. मोदींनी तर भारतीय जनता पार्टी सोडली तर मोदी बरोबर आम्ही नाही, आम्ही पक्षाबरोबर आहे. एक लक्षात ठेवा, आपण सगळे पक्षाचे करूच नका आम्ही मॅडमला आम्ही सामान्य तुमच्या मोठ्या लोकांच्या गटबाजीमध्ये आमचं कार्यकर्ते हे झालंय. अजिबात आम्ही सगळे अध्यक्ष म्हणतात मतदारसंघ कायम भाजपच्या पाठीमागे भाजपला लीड दिलेला आहे. त्यामुळं जी लोक भाजपच्या विरोधात काम केले, भाजपच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले, राजकारण कोणाला घ्यायची बरं घ्या पक्षासाठी गुन्हेगार लोकांना घेऊ नका ना, गुन्हेगारांना घेऊ नका. हीच लोक काँग्रेसचा प्रचार केले, नंतर 3 महिन्यानं त्या पुतळ्याचा प्रचार केले, 8 महिने घड्याळ लावून फिरले का पीडित पोस्ट. आणि आता भाजपने आमच्यावर काय चाललंय काय काय गोष्टी नाहीयेत, तरी पण तुम्ही त्यांना पक्षात घेता. आमच्या भावना एवढंच आहे की तुम्ही मला एकच बोलतो लास्टला की जास्त किती बोलतो मी त्यांना काय म्हणलं होतं, तुमचं काय म्हणणं आहे आता आमची एकच मागणी, आमची एक भावना आहे, ज्या राष्ट्रीय शिवसंघाचा मोरे कार्यकर्त्याला लाकडा दांडग्याने मारलो, तो 15 दिवस शिरमध्ये अडवून होता, कोणी बघायला आले, नरेंद्र साहेबांनी फोन केला तेव्हा गुन्हा दाखल झाला. आज ते कुटुंब भयभीत राहते बाळ्यात. त्या ज्यांनी मारले, ज्याच्या गुन्हा नाव दाखल झालाय त्याचं नाव इथं आहे रेकॉर्ड मध्ये, गुन्ह्यामध्ये. तो त्यांना आज सुद्धा देतो केस माघारी घे म्हणून. तर माझी विनंती पालकमंत्र्यांनी आणि शहर अध्यक्षांनी आणि आमदारांनी त्याच्या घरी भेट देऊन त्याला दिलासा द्यावा असं आमची एक मागणी आहे. आणि ज्यांनी मारला तो गुंड प्रवृत्तीचा आहे, तो रेकॉर्डरचा आहे, त्याला पक्षात तुम्ही पुढे दिला कसं? त्यावेळेस त्याही व्यक्तीला तुम्ही पक्षात घेतलं, त्याही व्यक्तीचा पोलीस आहे सगळं माहिती आहे. ज्या भागात शिकुरापेठेत लाता खाल्ल्या ना त्याच मांडर नगरसेवक केलं, ज्यांच्या विरोधात आम्ही पहिल्यापासून 75 सालापासून लढलो ना, ती बाई महापौर झाली, तिचं तिकीट काढलं. कोण आहे जबाबदार? आहे का जबाबदार कोण? तुम्ही मला सांगा ना. ज्या शोभा बनशेट्टीच्या आजच्या सासऱ्याबरोबर कायम लढाई केली, ती बाई महापौर झाली हिच्या वेळेला. आमचं वाटण तुमच्यासाठी नाही आहे, दुःख आहे. आमच्या भावना जाणून घेऊन प्रदेशाला कळवा. आमचं तिकीट कट केलं, भाजपचे उमेदवार आपण सगळे